नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत मसाला पनीर टिक्का। त्यासाठी 1/2 किलो पनीर घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट बारीक करून त्या पनीरवर टाकून दिलेली आहे। शिमला मिरची टाकून द्यायची, कांदा टाकून दिलेला आहे आणि लाल कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे। आणि आता त्यावर 1 चम्मच दही टाकून घ्यायची, थोडा सांबार टाकून घेतलेला आहे आणि कोरडे मसाले टाकायचे। चवीनुसार मीठ टाकलेला 1 चम्मच लाल तिखट टाकून द्यायचं, अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि गरम जिऱ्याचं तेल कडकडीत त्यावर टाकून द्यायचं आणि छान फिरून घ्यायचं आणि 10 मिनिटं मुरू द्यायचं आहे। आणि इकडे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। गॅस चालू केलेला आहे, त्यावर कढई ठेवून द्यायची। 3 माप तेल टाकलेलं आहे मी आणि त्यामध्ये थोडी मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं। चांगलं जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये 3 कांदे कट केलेले आणि मसाला टिक्कीले कांदे हे भरपूर लागतात आणि मी 3 कांदे बारीक कट केलेले टाकून दिलेले आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून दिलेली आहे आणि छान फिरून घ्यायचं। 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं। मिठामुळे कांदा लसूणची पेस्ट लवकर शिजून येईल आणि थोडं टमाटर टाकलेलं आहे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट टाकून दिलेला आहे। हा गरम मसाला आहे आणि छान फिरून घ्यायचं, झाकून ठेवायचे। झाकण ठेवल्यामुळे वाफ छान येते आणि मसाले चांगले शिजून येतात। मसाल्याने तेल सोडलेलं आहे आणि त्यामध्ये मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे टाकून द्यायचे आणि छान फिरून घ्यायचं आणि 5 मिनटं हे झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची। 5 मिनटातच शिजून येते आपली पनीरची भाजी आणि पुन्हा मी झाकून ठेवून दिलेले आहे। गॅस बंद केला, इकडे पराठा करून घेतलेला आहे आणि प्लेटमध्ये पनीरची भाजी सर्व करत आहे। चपाती आपली बनलेली आहे आणि प्लेटमध्ये चपाती, पनीरची भाजी आणि कांदा ठेवलेला आहे। पहा किती छान अशी दिसत आहे। माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा,